तर अशी आहे माझी आणि माझ्या नवऱ्याची जोडी तुझी माझी. काय लेखातलं वाक्य सांगते मी. काय लिहिलंय मला काय माहिती, सकाळपासून पेपर तुझ्याकडेच आहे ना. काय हो, कधी अशी वाचत बसते का मी पेपर? आज माझ्या मैत्रिणीचा लेख आला म्हणून मी वाचत बसले ना. आय नो. काय लिहिलंय? काय लिहिणार, सपशेल खोटं लिहिलेलं आहे. मग काय, लायब्ररीत होती तेव्हा सांगायची माझा नवरा मला इतका त्रास देतो आणि याच्यात काय लिहिलंय, मेड फॉर इच अदर. काही नाही नाही, म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव खूप छान केली आहे. तसं काय मीही लिहू शकते. मग लिहित का नाहीस तू? अरे तुझा वेळही चांगला जाईल. आणि तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना सरिता, तेव्हाच मला वाटलं होतं तुझ्या तशी काहीतरी कला दडलेली आहे, जिला अजून बाहेर पडायला वावच नाही मिळाला. खरंच? खोटं बोलायची हिंमत आहे का माझ्यात? काय हो, तुझ्या मैत्रिणीला दाखवून दे लिखाण काय असतं ते. तुझ्या हातातल्या लेखणीला जिव्हा फुटू देत, तुझ्या कागदावर शब्दांचा असा सडा पडू देत, तुझ्या भावनांना शब्द फुटू देत. यस. होय हो, बरोबर आहे तुमचं. खरंच लिहिणार आहेस तू? हो, तुम्हीच म्हणालात ना मी लिहू शकते म्हणून. हा, पण ना मी असं टिपिकल टीचरसारखं लिहिणार नाही आपल्या नात्याबद्दल. मी असं काहीतरी ना फार वेगळं लिहीन आपल्या नात्याबद्दल, असं काहीतरी मजेशीर एकदम. म्हणजे बघा ना, मला खात्री आहे माझा लेख जेव्हा या सदरामध्ये येईल ना, तेव्हा या पेपराचा वाचक वर्ग वाढलाच पाहिजे. नवरा बायको बद्दल वेगळं लिहून लिहून काय लिहिणार तू? सरिता, त्या लेखाचं हेडिंग बघितलंस ना की लोकांना कळेल हे सगळं टिपिकल आहे, ते लगेच पान बदलतील. मग नको लिहू का? नाही लिही ना, मी वाचतो ते सदर. अरे त्या सदरात कोणी कुठल्याही जोडीबद्दल लिहितं. हो, एकदा तर कोणीतरी भावा बहिणीच्या जोडीबद्दल लिहिलं होतं. मग मी भावाबद्दल लिहू का माझ्या? नको. अरे म्हणजे तुम्ही कित्येक वर्ष भेटला नाहीत ना एकमेकांना. मग मी आपल्या शंतनू बद्दल लिहिते. काय लिहिणार? पिलू. एवढ्या एका शब्दात लेख संपणार. नंतर काय? मग कुणाबद्दल लिहू मी आता? रौनक. त्याच्या मैत्रिणीच्या नावांमध्येच लेख संपून जाईल. होय हो, खरं आहे तुमचं म्हणणं. मग कुणाबद्दल लिहू? सासूबाई, आज शंतनूला सुट्टी आहे, त्याचा डबा भरू नका. बघितलं, हे असं गृहीत धरते मला, म्हणजे जणू काही मीच डबा करायचा आहे. सुनबाई, अगं सुनबाई, आज डायरेक्ट दुपारचं जेवणच कर आता तू. आता बघा कशी कामाला लावते मी हिला. मला सांगते डबा कर. सरिता, तुम्हाला असं वाटेल, सरिता अगं कुठे होतीस तू आजपर्यंत? काय झालं काय? हो, मी इथे ठेवला होता लेख माझा लिहून. बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्हाला दोघींबद्दल लिहिण्यासारखं एवढं काही आहे ना. कादंबरी काय, कथासंग्रह, लेख काय, वेब सिरीज, फिल्म, नाट, बस झालं. एवढं नको. हो, लेख काय चीज आहे? हो, पण मी इथे लिहून ठेवलं होता 5 पानी. गेला कुठे? किचन मध्ये. हो. तुम्ही किचन मध्ये बसून लेख लिहिलं होतं? काय करणार आता? हे बघा, मी आधी आपल्या बेडरूम मध्ये जाऊन लिहित बसले होते, पण काही सुचलं नाही हो मला तिकडे. म्हणून मग मी टेरेसवर गेले. म्हणलं मोकळ्या हवेत छान लिहिता येईल आपल्याला. कसलं काय, सगळे माझे शब्द त्या हवेत विरून जात होते. म्हणून मी म्हंटल, आमची सगळ्यात भांडणं कुठे होतात? स्वयंपाकघरात या. म्हणून म्हटलं आपण इथे येऊन लिहित बसावं. आणि काय सांगू तुम्हाला, काय एक एक शब्द सुचत गेले मला. असं एक टाकी लिहून काढलेले मी लेख. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? तेच ना, कुठे शोधा ना. सापडतील. थांबा. सासूबाई, आय एम रिअली सॉरी. मी खरंच चुकून तुला वाटतच नव्हतं ग की मी हा लेख लिहावा म्हणून? मुद्दाम वागलीस तू असं. या पानांच्या पुड्या करून प्रसाद म्हणून वाटलं सगळ्यांना का? सासूबाई, मी तुम्हाला खरंच सांगतेय, मला नव्हतं माहिती की त्या कागदांमध्ये काहीतरी लिहिलं होतं. मी किचन मध्ये गेले तेव्हा सगळे कागद असे खाली पडले होते, म्हणून मी त्यातले काही उचलले. मी वाचलंही नव्हतं तेव्हा. पण खरं सांगू का, मी आत्ता तो लेख वाचला आणि मला स्वतःचाच खूप राग आलाय. मी उगाचच पूर्वग्रह करून घेतला आणि आधीच ठरवलं की तुम्ही माझ्याबद्दल वाईटच लिहिणार आहात. पण तुम्ही किती सुंदर लेख लिहिलाय आणि माझ्याबद्दलही छान लिहिलंय. सासूबाई, तुम्ही मला तुमची मैत्रीण म्हणालात त्या लेखात. आणि मी खरं सांगू का, तुम्ही जे लिहिलंय ना, ते सगळं अगदी तसंच्या तसं मलाही तुमच्याबद्दल वाटतं.
सॉरी. तुला वाटतं तू फक्त चुकाच करते. मिळालं ऑफिस मध्ये गिफ्ट, घड्याळ दिलं. अगं काही नाही, या महिन्यात माझा बेस्ट परफॉर्मन्स झाला ना म्हणून. हो ग. मामा कसा आहे? काय मी बारीक झाली? अगं पण मी तर तुला ऑडिओ कॉल केलाय ना, व्हिडिओ कॉल कुठे केलाय? तुला कसं कळलं? अच्छा अच्छा, डीपी बघितलंस का? नाही ग, मी छान आहे, एकदम हेल्दी आहे, भरपूर खाते पिते, पण नाही लागत अंगाला. नाही नाही, इथे मला कोणीही त्रास वगैरे देत नाही. का चारू आली? दे दे दे, फोन दे तिला. हॅलो चारू, अगं कशी आहेस तू? आणि जिजू कसे आहेत? तुमचं मस्त चाललंय अगदी, सारखे फिरतीवर असता. हा, माझ्यासाठी घागरा आणलायस राजस्थानहून. वाव, सगळ्यांना तुझ्यासारखी बहीण मिळायला पाहिजे. दे 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 जिजू ना, दे. हा दे. हॅलो जिजू, कसे आहात? हो, पार्टी करूया. तुम्ही या ना इकडे, किंवा मी येईन ना जेव्हा, तेव्हा करूया पार्टी. हो, येईन मामाकडे. हो, हरकत नाही. बाकी ठीक ना? ओके, बोलूया मग. बाय. कट कशाला केलास फोन? बोल ना, बोल, त्यांच्याबरोबर बोल. सांग ना सगळ्यांना की मला घड्याळ मिळालं उत्तम परफॉर्मन्स दिल्याबद्दल. बोल बोल बोल. होर्डिंगला होतं सगळीकडे गावभर, म्हणजे तुझ्या माहेरच्यांना कळू दे ना तू काय काय दिवे लावलेस ते. लाव लाव. लावलंच तो होर्डिंग, पण काय आहे ना, माझे माहेरचे या शहरात नाहीयेत ना कोणी. पण माझं जाऊ दे, तुम्ही सांगा ना तुमचं. माझी बहीण आहे पद्माताई, तिचा होता फोन. अजून आहे तशीच आहे. भाणखोर. गप्प बस. माझा फोन आहे असं ऐकलं तिने की हातचं सगळं टाकून पळ काढते, धावत येते. आणि एकटी तीच नाही बरं का सुनबाई, माझा फोन आहे असं म्हटलं ना घरात नुसता चिवचिवाट असतो. सरिता मावशीचा फोन आहे, सरिता मावशीचा फोन आहे असं म्हणत सगळे जण धावत येतात आणि सगळे फोनवर बोलत सुटतात. कधी कधी कंटाळा येतो मला, पण काय करणार, बोलावं लागतंच ना सगळ्यांची. आणि अगदी साधं सुद्धा नाही बरं का, अगदी उदंड गप्पा चालू असतात आमच्या फोनवर. सासूबाई एक मिनिट, माझ्या आत्याचा फोन आलाय. हॅलो, हाय आत्या. अय्या, तुला कोणी सांगितलं? मामी. हो ग, मला गिफ्ट मिळालं ऑफिस मधनं, गिफ्ट. घड्याळ नाही, घड्याळ. सांग सगळ्यांना गावभर. काय तुमची मुलगी. दादाचा फोन नाही, पद्माताईचा फोन नाही. 1.5 तास लागतो हे बाळाची शी धुवायला. काय पण मला माहेर मिळालंय, एकाचा कोणाचा फोन येत नाही मला. आयडिया, माझ्या पिलूला फोन करते. पिलू माझ्या माहेरचंच आहे ना, पहिलं बाळणपण माझ्या माहेरीच झालं होतं. आई. हॅलो आई, काय झालं? तुझी घरातल्या घरात का फोन करतोस ग? ऐक आता, मी सांगते तेवढं कर, तू मला परत कॉल कर. हा काय? अरे मी सांगते तेवढं कर ना, तू मला फोन कर, मी तुला तुझं आवडतं चॉकलेट देईन. हा, काय बडबड करतेस आई तू? बडबड करत नाही, मी सांगते तेवढं कर, मला फोन कर परत. फोन ठेवू आता? काय सगळ्यांना घाई लागलेली असते, ठेव का फोन, ठेव का फोन. हॅलो. काय ग, विसरलीस की काय? कोण बोलतंय? एक फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. आईचा आवाज नाही ओळखलास? आई. नशीब आता ओळखलास ना आवाज. नाहीतर म्हटलं काय, नवरा आणि सुनेच्या किलकिलाटात आईचा आवाज विसरली असशील. अशी कशी विसरेन ग मी? आईला कधी कोणी विसरतं का ग? आठवण तर येणारच ना. क्षणाक्षणाला तुझी आठवण येते. माझं सोड, तू कशी आहेस ग? मला काय धाड भरलीये? मी बरी आहे.
तू कशी आहेस ते सांग. दमत असशील ना. संसार सांभाळणं म्हणजे काय खायचं काम नाहीये. दमते, पण आई आता तुम्हाला फोनवर विचारलंस ना, कशी आहेस ग, दमलीस का ग, तेव्हा माझा सगळा थकवा दूर पळून गेला. आई खरं सांगू, बाहेरून आपल्या आईचा फोन आला ना आणि तिने असं विचारलं ना की दमलीस का ग, तर असं वाटतं आईने आपल्या डोक्यावरून माझा हात फिरवलाय आणि ना मग सगळ्याला नवी ऊर्जा मिळते ग आई. म्हणजे काय होईल, आईचे आलेले मेसेज तुला कळणार नाही आणि तुला त्रास पण होणार नाही. सिंपल. पण प्रत्येक वेळेला आपणच का कॉम्प्रोमाइज करायचं? त्यांना नको कळायला की एवढे मेसेजेस करायची गरज नसते म्हणून. काय करणार आहेस तू? तू दुर्लक्षच करू शकते. दुर्लक्ष कर. ऐक माझं, या वेळेला काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल. तू आईला ग्रुप मधून रिमूव्ह केलं तरी तू 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 वेडीस का? आता हे आईला कळलं तर? अरे आपण एवढे मेसेजेस करू नये हे त्यांना कळलंय का आतापर्यंत? नाही ना. मग आरामात कळेल आणि आठवडाभर राहू दे असंच, मग बघू. अंकू तुला कळत नाहीये. अगं तिला काय सांगणार आपण? अरे आणि ग्रुपमध्ये बाकी पण लोक आहेत. बंडू काका आहे, नीलम मावशी आहे, चिनूताई आहे, आत्या पण आहे. त्यांना काय सांगायचं आईला का काढलं म्हणून? यार तुला प्रॉब्लेमच क्रिएट करून ठेवलाय. तू एक काम कर, तू आईला आता परत ग्रुपमध्ये ऍड कर आणि मग जर कोणी विचारलं तर सांग असं चुकून झालं होतं म्हणून. सांग पटकन. चल कर. फालतू आयडिया काहीतरी देऊ नकोस मला, कळलं ना? तुला माहिती का, तुझी ती नीलम मावशीच मागे एका फंक्शनला भेटली होती. मला काय विचारलं, मला म्हणे काय ग तुझ्या सासूबाईंना काय निद्रानाश वगैरे झालाय का? पहाटेपासूनच मेसेजेस करायला लागतात. बघ त्यांना आणि बाकीच्या सगळ्यांना पण आनंदच होईल. तू सासूला ग्रुप मधून काढलंस? भलतीच हिंमत दाखवलीस हा. ऍक्च्युली मला वाईट वाटलं थोडंसं, पण नंतर म्हटलं त्यांना कळायला नको का की आपण ग्रुपवर एवढे मेसेजेस पाठवले नाही पाहिजेत. काय सकाळी सकाळी आपले ते 25-50 मेसेजेस, त्यात भलत्याच लोकांचे फोटो, काही फुलांचे फोटो, अनोळखी लोकांचे फोटो आणि लांब मेसेज. तुमचा दिवस चांगला जाऊ दे, तुमचं हे चांगलं जाऊ दे. काय ग काय करणार आहे मी या सगळ्या मेसेजेसचं? मग आता माफीचं काय ठरवलंयस तू? त्यांची माफी मागणार आहेस का? हे बघ, जर त्यांनी ऍक्सेप्ट केलं, थँक्यू. जर त्यांनी ऍक्सेप्ट केलं ना की त्या इथून पुढे एवढे मेसेज करणार नाही, तर मी जेन्युअनली माफी मागणार आहे. पण तुला सांगू, इनफॅक्ट बरंही त्या नाही आहेत ग्रुपवर, कारण इतर वेळी मी जोक पाठवले ना की त्यांना असं वाटतं त्यांनाच टोमणे मारतीये. त्यामुळे हे बाकीचे बाबा, शंतनू, रॉनी हे नीट हसू पण शकत नाहीत. आता माझ्या जोकवर बघ कसे मस्त हा करून हसतील ते. अरे बापरे, काय झालं एवढ्या मोठ्याने हसायला? हा, लाफ्टर क्लब आहे तुमचा हा? नाही ते काय, अंकुने ना ग्रुपवर खूप भारी जोक पाठवलाय. तू पण वाच, तुलाही खूप हसायला येईल. आई सॉरी आई, ग मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी. बघू काय लिहिलंय तिने. सासूबाई, हे घर तुझ्या आईचं नाहीये, तेव्हा माझ्या बरोबर नीट वागायचं. सुनबाई, हे घर तुमच्याही आईचं नाहीये, तेव्हा तुम्ही नीट वागा माझ्या बरोबर. हसायला काय झालं? बघितलं ना, मी जरा ग्रुपवर नाही म्हणल्यावर कशी मजा करते ते. अहो पण ग्रुपवरती तुम्ही आहात, धीर आहे, धाकटा, सगळी मोठी माणसं आहेत, एवढं कळत नाही. लाज लज्जा शरम सगळं सोडून दिलंय नाही. घ्या
फिदी फिदी हसताय तिकडे. आता बघाच तुम्ही, आता बघाच मी काय करते ते. सगळ्यांची खात्री हेच खरे मंत्री. बघा 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 बघा, तुमचे फोन उघडा. नवीन ग्रुप तयार केलाय, तुम्हाला सगळ्यांना ऍड केलंय. आता बघू ना तिच्या ह्या असल्या फालतू विनोदावर कोण हसतंय ते. सुनबाई अब देखना एक एक मजा. अगं आपला ऑलरेडी एक फॅमिली ग्रुप आहे ना, मग हा दुसरा ग्रुप कशासाठी हवाय? एकाच फॅमिलीचे 2-2 ग्रुप, किती विचित्र वाटतं ना. पण त्या ग्रुप मध्ये मी आहे का? नाहीये ना. का तुम्हालाही नकोय मी आता या घरात? नाही नाही, मगापासून तुम्ही सगळे तिचीच बाजू घेताय. नाही नाही आई, अगं मी बोलतो अंकुशी, ती करेल तुला परत. तू टेन्शन नको. अरे तिने माझं नाही ऐकलं तर तुझं ऐकेल असं वाटतंय तुला? आई अगं, प्रयत्नांती परमेश्वर. काही नको, मला ते काही माहित नाही. मी तिला आधीच सांगितलं होतं, जर का तू माझी माफी मागून मला तू ऍड केलं नाहीस तर मग बघ मी काय करते ते. आणि बघा मी काय केलं, नवीन ग्रुप काढला आपला. आणि आता तुम्ही ह्याच ग्रुपवर ऍक्टिव्ह राहायचं बरं का. तो आधीचा ग्रुप तुम्ही डिलीट केलात तरी चालेल. अरे बघ 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 बघ, सगळ्यांचे मेसेजेस यायला लागले. बघा 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 बघा, बंड भाऊजींना खूप आवडलंय. बघा 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 बघा. एवढं कुठलं नशीब आमचं. हा, आम्ही दोघे जणी घर सांभाळतो आणि तुम्ही आम्हाला ग्रुप मधनं बाहेर काढणार. पण नाही, आम्हाला तुमची गरजच नाहीये. आम्ही एकमेकींना पुरेशा आहोत, कळलं ना. आम्ही आमचा आमचा वेगळा ग्रुप करू. काय सासूबाई? हो ना, मग काय. आम्ही नवा ग्रुप काढू. नवा ग्रुप? नवा ग्रुप आमच्या दोघींचा. एक दोघी मंत्रिमंडळ. येस. नाव बदलूया का ग? नाव छान आहे, फक्त आपण डीपी बदलूया. नको ग, आपला डीपी छान आहे. नाव बदलूया. हो, पण आता नवीन नाव शोधायचं कुठून? सुना नंबर 1 कसं वाटतंय? त्यापेक्षा आहे तेच ठेवूया. जरा म्हणून ऐकत नाहीस तू माझं. तुम्ही सगळे आरले. दुसरा डाव देवाला. गरम आहे, गरम आहे. बाजू बाजू बाजू. सुनबाई, अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? जा बघू थंड पाणी घेऊन ये. पण थंड पाणी कशात आहे? अगं असं काय करतेस? आपलं सांगा ना सासूबाई. कुठून आणू? कुठून? अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? शीतकपाटामधून. पण पाणी कशात ठेवलंय सासूबाई? या आता हे हिला सांगायला पाहिजे. अगं शीतकपाटामधल्या काय काय बाटलीमध्ये ठेवले असं मला म्हणायचं होतं. बरं, आणते. सुनबाई, तिला मुद्दामून त्या विदेशी भाषेत बोलायला लावू नकोस. अशामुळे ना युद्ध सुरू होईल. युद्ध सुरू होईल. तिला सांगा. आई अगं, भात कुठे आहे? अरे भात सकाळीच केला होता, पण तो निवलाय ना, म्हणून त्याला गरम करत ठेवलाय. अंकू, मला नाही माहिती. मला भात पाहिजे. हो सासूबाई, जरा मी भात गरम करायला ठेवलाय, आणता का? नाही, घेऊन येते मी. पण भात कशात गरम केलाय? बोल बोल बोल. काय दाखी बसली वाटतं आता? हा, आठवत नाही वाटतं शब्द? आता काही विचारता सासूबाई? आता आपल्या घरात भात शिजवलाय, मग आपल्याच घरात असणार ना.
सासूने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे, टाळाटाळ करून चालणार नाही. आहा, असं नाही चालणार. अहो काय हो, किती सासूबाई तुम्ही हट्टी. त्याला म्हणतात अन्नभट्टी. अन्नभट्टी हा कुठला शब्द? नाही नाही, म्हणजे अणुभट्टी म्हणतात, पण अन्नभट्टी काय? महोदय महोदय. कोण 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 आलंय? अहो तुम्ही. हा मी काय? महोदय, अन्नभट्टी हा शब्द आजपर्यंत ऐकलेला नाहीये. तेव्हा मला असं वाटतं आपल्या सुनबाईंना आपण या स्पर्धेतून बाद करायला हवं, अशी माझी नम्र विनंती आहे. कळावे आपली कृपाभिलाषी. हे काय होतं आता? तोंडी अर्ज केला. थांबा महोदया. बर, तिने कुठल्याही विदेशी भाषेतल्या शब्दाचा वापर केलेला नाहीये. तिने त्या गोष्टीला पर्यायी मराठी शब्द दिलेला आहे, त्यामुळे ती बाद नाही होऊ शकत. बर. अरे बापरे, खूपच तापला असेल. भात भात घेऊन येते ना. मला सांग, आपल्या आपल्या त्या शेजारी त्या काकू कोणत्या आहेत? त्या सेनगुप्ता काकू. त्या दिवशी त्या काल परवा कालला काहीतरी म्हणत होत्या, आठव बघ काय म्हणत होत्या, काहीतरी असं वेगळं बघ. हा, मंत्री भाभी, आम्ही तुमची कॉल कॉल आठवण काढत शेवटचं ते मला माझ्या मालकाचं आलं होतं, तर मग मी हॅलो म्हणालो, तर हे म्हणतात मी बाद झालो म्हणून. असं कसं? असं कसं? नाही नाही नाही, हा शुद्ध हलकटपणा आहे. अहो सासूबाई जरा इकडे इकडे या. काय? हे बघा, आता जर शंतनू हरला तर आपल्यासाठी फायद्याचं आहे ना. आपण तिघच उरलो स्पर्धेत. विचार करा. असं म्हणतेस? बरोबर आहे. नियम म्हणजे नियम. ये रे पावसा तुला देतो. अगं काय आहे हा प्रकार? मी अजिबात सहन करणार नाहीये. मी याला ना ते शुद्ध भाषेत ते म्हणतात ते. अरे तू आता बाद झालायस, आता बोल त्या विदेशी भाषेत. हा, लॉबी लॉबी करताय तुम्ही सगळे. हा, गट्टबाजी असं म्हणतात त्याला शुद्ध मराठी. ये रे पावसा तुला देतो. आकाशवाणी नाही ग, आकाशवाणी नव्हे, हा टेप रेकॉर्डर आहे. ह्याला मराठीत काय म्हणतात ते सांगा. ध्वनी मुद्रा. अरे वा, छान छान. हा, ओले. आता हे आता ह्याला काय म्हणतात? मलाही नाही माहिती. रुग्ण शिबिका. म्हणजे मराठीत इतके शब्द हे माहितीच नव्हतं ना. उगीच तोडमोड करून आपण काहीतरी बोलत होतो इतक्या वर्ष. काय झालंय ना, आपली मराठी भाषा वाहती असूनही आणि त्याचे अनेक पर्यायी शब्द आपल्या भाषेत असूनही आपण ते वापरत नाही. आपण आपली मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे, त्यामुळे आपल्या रोजच्या जगण्यात मराठी भाषा असायला हवी. हे तुमचं अगदी बरोबर आहे. बरं, पण आज विनर कोण आहे? सासूबाई म्हणाल्या इंग्लिश मध्ये ते WIN. मी जिंकले. काही सहज वगैरे नाही, काही सहज वगैरे नाही. मला बक्षीस द्या, मला बक्षीस द्या, मी जिंकले. हो, देतोय देतोय. ऐक. अरे बापरे, एवढं जड बक्षीस आहे. हो, तुम्हीच जाणलेत ना. काय आहे? आजच्या विजेत्याला हा, बक्षीस हेच असायला हवं. बघ, भैया पुस्तक. भैया बघू, हे पुस्तक माझ्यासाठी आहे. अजिबात नाही, मी जिंकले ना. हे पुस्तक मला हवंय. अगं पण तुला वाचता येणार आहे का मोठे मोठे शब्द? का वाचता येणार नाही? मी काय ढ आहे का? अगं ढचा प्रश्न नाहीये. तुला वेळ असतो का? पॉलिसी मध्येच असतं सगळं. सासूबाई तुम्ही ना उगाच चिटिंग करू नका. चिटिंग काय? मी जिंकले ना, मी जिंकले ना, मग मला पुस्तक द्या. सासूबाई द्या मला पुस्तक. नाही, माझं बक्षीस. अगं